मेंदू खसकल्यावरती काय काय होऊ शकतं हे आपण गेल्या तासाभरामध्ये अनुभवतो. लोकांचे मेंदू जर अशा पद्धतीने खसकून क्रिएटिव्ह व्हायला लागले तर जगाचं फार भलं होईल. तुझ्या प्रवासाकडे मी असं पाहतो की अँझायटीचं एक ओझं जे बालमनापासून तू स्वतःच्या डोक्यावरती मनावरती घेऊन होतीस, त्याच्यातून बाहेर पडताना ती एक अतिशय स्ट्रॉंग अशी रिॲक्शन होती. ते एक बंड होतं, तो एक रिबेलियन होता, सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातलं, कन्व्हेन्शन्स आणि नॉर्म्स ह्याच्या विरोधातलं ते एक बंड होतं. या बंडखोरीनं सृष्टीला एक्सप्रेशन दिलं, पण ते एक्सप्रेशन ती ज्यासाठी वापरते आहे ना, ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं. ती आता तिचं एक्सप्रेशन हे माणसांनी चांगल्यासाठी बदलावं, समाजामधले अन्याय आणि समाजामधले दंभ कमी व्हावेत, ह्याच्यासाठी आता ती वापरते आहे ती रिॲक्शन. त्याला इंग्रजीमध्ये सब्लिमेशन म्हणतात. म्हणजे ती जी रिॲक्शन मधली एनर्जी आहे ना, ती रिॲक्शन मधली एनर्जी आपण हायर गोलला लावतो. म्हणून दिसताना जरी तू जेव्हा माझ्याशी बोलतेस तेव्हा जरी तो खूप खळखळाट असलेला ओढा दिसला तरी तुझ्या कामाच्या ज्या थीम्स आहेत त्याच्यामधून तू जे सांगायला बघतेस ते फक्त तुझं एक्सप्रेशन नाही आहे, तर ते सर्वांसाठी, सर्वांचं आणि सर्व काहीतरी घेऊ शकतील असं एक्सप्रेशन देण्याचा तू प्रयत्न करतेस. दॅट इज व्हॉट मेक्स इट सब्लिमेटेड. बदलत्या काळामध्ये आपल्याला आपल्यामध्ये असलेली ऊर्जा, आपल्यामध्ये असणारी रिॲक्शन हिला चॅनलाइज कसं करायचं याचे काल सापेक्ष अकॉर्डिंग टू द चेंजिंग टाइम्स पर्याय शोधायला लागणार आहेत. नव्या पिढीचे पर्याय हे नक्की जुन्या पिढीपेक्षा वेगळे असणार आहेत. संगीताच्या क्षेत्रातलं ते एक्सप्लोरेशन असेल किंवा लिखाणाच्या क्षेत्रातलं किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातलं, क्रीडा क्षेत्रातलं, आणि कुठलंही एक्सप्लोरेशन, कुठलीही नवीन मुलुखगिरी ही आत्तापर्यंतच्या हमरस्त्याला सोडूनच केलेली असते. तेव्हा तू कधीही हमरस्त्यावरती येऊ नकोस आणि अनेक वाटा शोधत राहा. तूच केलेल्या वाटांचं असं एक सुंदर क्रोशे तयार होईल की जे आम्हाला सगळ्यांना खूप खूप छान वाटेल आणि आम्ही दाद देऊ तुला.